येणाऱ्यांचे स्वागत करतात ती घराची दारे। आपले घर, बंगला, ऑफिस, फार्म हाऊस यासाठी सुंदर डिझाईन केलेली जम्बो फ्रेंच डोअर, सेफ्टी डोअर आणि तीही 18 गेज GI सेक्शन मटेरियल वापरून आणि 80 मायक्रॉन पावडर कोटिंग केलेली, संपूर्णपणे मेंटेनन्स फ्री। नजर खिळून राहील असे आकर्षक सर्व प्रकारचे डोर्स मिळण्याचे नाशिक मधील एकमेव नाव शिवाय एंटरप्राइजेस। वटपौर्णिमा हा सण महाराष्ट्रासह देशातील विविध राज्यांमध्ये साजरा केला जातो। या पारंपरिक सणाचं मोठं महात्म्य महिलांकडून आज तागायतही जपलं जात आहे। आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि अखंड सौभाग्यासाठी स्त्रिया वटसावित्रीचं व्रत करतात। वटपौर्णिमेच्या दिवशी सुवासिनी वडाच्या झाडाची पूजा करतात, उपवास ठेवतात आणि आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात। आज वटसावित्री पौर्णिमेमुळे नाशिकच्या पंचवटी येथील ऐतिहासिक वटवृक्षाची महिलांनी पूजा केली। यावेळी महिलांनी या पौर्णिमेनिमित्त आपल्या पतीला दीर्घ आणि निरोगी आयुष्य लाभो, जन्मोजन्मी हाच पती मिळावा अशी प्रार्थना करत वटवृक्षाला सूत गुंडाळले। आजचा दिवस खूप खास आहे। आज सात जन्म हाच नवरा भेटावा म्हणून सगळ्या सुवासिन्या पूजा करतात आणि आम्ही त्याच उद्देशाने आलो। देव आमची मनोकामना पूर्ण करू। आजचा दिवस आमच्यासाठी खूप खास आहे। वडाची पूजा करून 7 जन्मी हाच नवरा मिळावा हीच आमची अपेक्षा आहे। निभावे आणि 7 वचन आम्ही जे लग्नात घेतलेले ते 7ही वचन 7 जन्मी मिळावे आणि हाच पती 7 जन्म लाभावा म्हणून 7 फेऱ्यांचं महत्त्व आहे। मोठा आहे, आज पौर्णिमा आहे, वट सावित्रीची बाई सावित्री मुने आज सण मोठा सौभाग्याचा लेण आहे आणि 7 जन्माचा साथ मिळावा हा आमचा अभिमान आहे आणि ह्याच्यामध्ये आम्ही पूजा करणार आहोत। बोला आणले तसे आमची पण म्हणजे आम्हाला आमचा पती जन्मोजन्मी मिळावा याच्यासाठी आम्ही व्रत धारण करतो आणि सर्वांनी करावं आणि ह्या दिवसाचं महत्त्व हे जन्मोजन्मी मिळावं याच्यासाठी आम्ही वडाच्या झाडाची पूजा करण्यासाठी आलेल्या महिलांनी दागदागिने घालून नटून सजून घराच्या बाहेर पडल्यात। मात्र चेन स्नॅचिंग सारखे प्रकार घडू नये म्हणून शहरात ठिकठिकाणी विशेषतः वडाच्या झाडाची पूजा करण्यासाठी आलेल्या महिलांना किंवा त्या ठिकाणी पोलिसांचा विशेष बंदोबस्त ठेवण्यात आला। न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी जितेंद्र नरवाडे।